माय ऑर्डरवर क्लिक करायचे. त्यानंतर क्रिएट न्यू ऑर्डर या बटनवर क्लिक करायचे. फर्स्ट ऑर्डर करण्यासाठी तुम्हाला पिकअप पिनकोड टाकायचा आहे. तर तुम्ही आता जो पिनकोड ऍड केलेला आहे मॅनेज वेअरहाऊस मध्ये तो पिनकोड टाकायचा आहे आणि इथं तुमचं ते वेअरहाऊस इथे येऊन जाईल. या पिनकोडच्या रिलेटेड वेअरहाऊस येऊन जातील. याच्यातून कुठलेही वेअरहाऊस ते सिलेक्ट करायचे जे पाहिजे ते. त्यासोबत इथं डिलिव्हरी पिनकोड टाकायचा आहे आणि इथं टोटल मिनिमम वेट 20 किलो आहे. त्याच्यापेक्षा जास्त पण मिनिमम 20 किलो. इथं डायमेन्शन तुम्ही सेंटीमीटर मध्ये किंवा इंचामध्ये टाकू शकता. आणि नंबर ऑफ बॉक्स टोटल बॉक्स किती आहेत तर तो टोटल बॉक्स माझा एकच आहे. पुन्हा आता क्वांटिटी किती एक बॉक्सची साईज किती आहे तर ते टाकतोय मी उदाहरणार्थ तुम्हाला 2 बॉक्स करतो आणि परत एक बॉक्स ऍड करून दाखवतो. परत इथं एक बॉक्स हे असे 2 बॉक्स ऍड केले. तुम्ही कितीही बॉक्स ऍड करू शकता. एक क्वांटिटी वरती तुम्ही 100 बॉक्स जरी टाकले त्याच्यापेक्षाही जास्त टाकू शकता. तरीही एकच डायमेन्शनचे जर असतील तर एकच टाकून डायमेन्शन टाकायचे किंवा मल्टिपल डायमेन्शन बॉक्सचे असतील साईज छोटे मोठे बॉक्स तर तुम्ही इतके बॉक्स ऍड करू शकता. मी एकच बॉक्स आहे. त्यानंतर इथं पेमेंट मोड सिलेक्ट करायचे. प्रीपेड आहे, सीओडी आहे, 2P आहे आणि फ्रँचायझी 2P आहे. तर मी प्रीपेड करतोय. इनवॉइस व्हॅल्यू म्हणजे प्रोडक्टची व्हॅल्यू किती आहे त्यासोबत इन्शुरन्स येस किंवा नो. नो केला आहे. वेअरहाऊस सिलेक्ट करायचं बाकी राहिलं होतं आणि हे आता इथं ऑटोमॅटिक किंवा मॅन्युअल तर ऑटोमॅटिक वरती क्लिक करायचे. कॅटेगरी सिलेक्ट करायची फूड. प्रोडक्टचं नाव द्यायचे. त्यासोबत इथं अमाऊंट टाकायचे आणि इनवॉइस नंबर टाकायचा आहे. त्यासोबत जर ऍड इनवॉइस अजून करायचे असतील तर मोर इनवॉइस मध्ये तुम्ही अजून वाढवू शकता किंवा यू बिल 50,000 असेल जर पुढं असेल तुमची ही अमाऊंट जर 50,000 रुपये असेल तर तुम्हाला यू बिल नंबर टाकायचा आहे, इनवॉइस नंबर टाकायचा आहे. त्यासोबत तुम्हाला जीएसटी असेल तर जीएसटी नंबर टाकायचा आहे दोन्हीचा पण. पिकअप ज्याचा माल पाठवणार आहे त्याचा आणि जो डिलिव्हरी करणार आहे त्याचा. कन्साई आणि सिपर दोन्ही पण. इथं त्याचं स्वतः त्या जो माल पिकअप करणार आहे त्याचा उदाहरणार्थ डेटा सिलेक्ट टाकायचा आहे. त्याचं नाव, त्याचा कॉन्टॅक्ट नंबर, कंपनी नेम, त्याचं नाव, कॉन्टॅक्ट नंबर, त्याचा ऍड्रेस, त्याचा मेल आय डी. ऑलरेडी जो तुम्ही डिलिव्हरी पिनकोड टाकलेला आहे हा डिलिव्हरी पिनकोड याची सिटी आणि स्टेट ऑलरेडी येऊन जाईल. ते तुम्हाला टाकायची गरज नाही आणि नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे रेट येऊन दिसेल. या ठिकाणी नॉर्मल चा रेट, हेवी आणि डेन्स. तर हे जर डायमेन्शन तुमचं जर कमी जास्त असेल तर हे मल्टिपल रेट येऊन जातील. ते कसे बघायचे तुम्हाला तर त्यासाठी तुम्हाला ज्यावेळेस डायमेन्शन टाकताय तुम्ही डायमेन्शन इथं बघा तुम्हाला आता फरक कळून जाईल. या ठिकाणी 6,129 रुपये, 8,063 रुपये आणि 10,017 रुपये लागत आहेत. तर हे तुमचं चार्जेबल वेट 413 किलो पॉईंट 33 केजी 551 किलो पॉईंट 11 केजी
इथं 688 किलो .98 ग्राम. तर हे अशा प्रकारे वेट तुमचं व्हॉल्यूमेट्रिक वेटनुसार हे रेट कमी जास्त होत आहेत. याला सरळ जर बोलायला गेलात तर हे 6 CFT, 10 CFT आणि 8 CFT. सॉरी 10 हे खाली 10 CFT, 8 CFT आणि 6 CFT. तर ज्या CFT वरती तुम्हाला म्हणजे ज्या रेट वरती माल पाठवायचा आहे त्याच्यावरती ही निळ्या रंगाची एक चौकोन तयार होईल. त्याच्यावरती असं क्लिक करायचे आणि ॲड ऑर्डर वरती फायनल तुम्हाला ऑर्डर करायची. तर ज्यावेळेस तुम्ही ऑर्डर करता त्यावेळेस तुम्हाला ती ऑर्डर सक्सेसफुल म्हणून मेसेज येऊन जाईल. त्यावेळेस तुम्ही ऑल ऑर्डर या बटनवरती